झी 24 तास एक पाऊल पुढे. तर दुसरीकडे राधाई बावरीमध्ये सध्या अनेक घडामोडी घडतायत. एकीकडे राधाने केदारशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय, तर दुसरीकडे राधा आणि सौरभला त्यांचं प्रेम मिळावं म्हणून यश खूपच प्रयत्न करताना दिसतात. यापुढे यश राधा सौरभसाठी काय करणार आहेत, ऐकूया त्यांच्याचकडून. राधा ही बावरी या मालिकेमध्ये राधाचं लग्न नेमकं कोणाशी होणार याबाबत आता तुम्हा सगळ्यांनाच प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. पण एकीकडे राधा आपल्या प्रेमाचा त्याग करून केदारशी लग्न करायला तयार झालेली आहे. मात्र त्याचवेळी मालिकेत एक वेगळा ट्विस्ट आलेला आहे. यश जुजू यामध्ये आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ते स्वतः आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत झी 24 तासमध्ये. राधा एकीकडे सौरभच्या प्रेमाचा त्याग करून केदारशी लग्न करायला तयार झालेली आहे. मात्र केदारचं दुसरीकडेच अफेअर सुरू आहे आणि हे तुम्हाला समजलेलं आहे. तुमचं याच्यापुढे नेमकं केदारला तुम्ही कसा सपोर्ट करणार? तसं बघायला गेलं तर ती मालिकेतली गंमत आहे. खरी गंमत म्हणण्यापेक्षा जे काही घटना घडणार आहेत पुढे त्या अत्यंत नैसर्गिकरित्या आणि अनैसर्गिक काही गोष्टी घडतील. त्याच्यामध्ये तुम्हाला बघण्यातली उत्सुकता राहू देच. पण मी यश जिजू म्हणून माझा त्या मुलावरती आणि त्या दोघांच्या प्रेमावरती, त्यांच्या निर्व्याज प्रेमावरती माझा प्रचंड विश्वास आहे आणि मला त्यांना दोघांना एकत्र आणायचं आहे. हे कोणत्याही परिस्थितीत मी माझा बराचसा अपमान पण झालेला आहे. त्या दृष्टीने मलाही बरंच ऐकून घ्यावं लागलेलं आहे. पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा मी त्या दोघांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे. बऱ्याच गोष्टी उकरून काढतोय आम्ही. बरोबर आणखीन बऱ्याच घटना घडणार आहेत यापुढे मालिकेत. एकंदरीत रागरंग असा दिसतोय की हे लग्न तसं सहजासहजी सोपं नाही आहे. कारण केदारच्या डोक्यात काय चाललंय हे अजून कोणाच्या कळत नाही आहे. फक्त मी अंदाज लावतोय, पण माझ्याकडे अजून ठोस पुरावे नाहीत. पण ते पुरावे पण मी गोळा करीन आणि माझ्या सौरभ बरोबरच लग्न करायला लावीन राधाला, असं मी प्रयत्न करणार आहे. सौरभचा सर्वात जास्त विश्वास कोणावर असेल तर तो यश जुजूवर आहे. तर त्याचा ह्या विश्वासाला कुठे तडा जाणार आहे का, की तुम्ही पूर्ण त्याच्या पाठीशीच राहणार आहे? तिथल्या म्हणजे त्याच्या बहिणीशी माझं प्रचंड प्रेम आणि पळवून जाऊन लग्न केलेलं आहे. आणि प्रेमाचं खरं महत्त्व मला माहिती आहे, कारण मी लग्न केल्यानंतर सुद्धा त्या घरचा होऊ शकलो आहे. मी त्या घरातल्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या सुखदुःखात आनंदात नेहमीच मी सहभागी झालेलो आहे. आणि त्यांनी मला तसं ॲक्सेप्ट केलेलं आहे, कारण मी निर्व्याज प्रेम केलेलं आहे. आणि तसंच प्रेम करणाऱ्यांच्या जीवनात कधी जी काही अडचणी येतील त्या पाठीमागे उभं राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो, कारण मला प्रेमाचं महत्त्व कळलेलं आहे. त्यामुळे यापुढे त्यांचं प्रेम सक्सेस व्हावं यासाठी मी प्रयत्न करीन. कदाचित मला केदारचं कुठलं तरी आणखीन खरं निर्व्याज प्रेम मिळालं तर त्याला तिच्याशी लग्न करायला भाग पाडीन. अशी ज्यांची खरी प्रेम आहे, ज्यांच्यासाठी ओढ आहे, ज्यांना वाटते की हाच माझ्या आयुष्याचा साथीदार आहे, अशांसाठी मी पाठी उभा राहीन. सौरभ, तू व्हायलिन सुद्धा वाजवतोस? हो, पण तोंडाने. काय तोंडानी? मग मला बरंच काय येतं. मला नाचता येतं, मला गाता येतं. मैं हंस सकता हूं, मैं हंसा सकता हूं, मैं रो सकता हूं, मैं रुला सकता हूं. मी मस्करीच्या मूडमध्ये अजिबात नाहीये. मला बरं वाटत नाहीये. मला फक्त माझ्या नवऱ्याला भेटायचंय, मला त्याच्याशी बोलायचंय. त्याला सांगा की केदारला इथे पाठवायला. मला अजून कोणालाही भेटायचं नाहीये. राधाने खरं प्रेम केलंय सौरभशी, बरोबर. पण तुम्ही राधाच्या बाजूने तितकेशी ठाम उभे दिसत नाही किंवा तिच्या पाठीशी फार असं तुम्हाला जे काही गोष्टी कळल्यात याच्यातून तुम्ही ठोस निर्णय काही घेताना दिसत नाही. याला कारण असं आहे की राधाच मुळात ट्विस्ट निर्माण करते. कारण मी तिला कान उघडणी तिची केली होती. 2-3दा म्हणालो पळून जा, तुमच्या मागे मी आहे, मी अख्ख्या जगाला अडवतो, तुम्ही दोघं जण पळून जा.
तिच्या मनातलं तिच्या डोळ्यातलं दुःख मला दिसतंय आणि मला हे कळलेलं आहे त्या मुलीची काहीतरी मजबुरी आहे आणि ती मजबुरी काय होत आहे की ती माझ्या फॅमिलीतली नसल्यामुळे माझं तिच्याशी जास्त ओळख पाळख नसल्यामुळे मला तिला थेट असं सांगता येत नाही आणि ती मुलगी पडली. मुलाने पुढाकार घ्यायला पाहिजे अशा प्रसंगी, कारण मी घेतला होता माझ्या वेळेस. माझ्या रंजूला पळवून नेताना जेव्हा मी पुढाकार घेतला होता तर माझं असं मत आहे की सौरभने पुढाकार घ्यायला पाहिजे. आता या संपूर्ण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की सौरभ नोकरी धंदा काय करत नाही, कॉलेजचं त्याचं वय आहे. राधा नोकरी करते ते पण या सगळ्या पलीकडेही जगताना माणसाला एकमेकांवरती प्रेम विश्वास असणं फार गरजेचं आहे. नोकरी तर त्याला मिळेलच, तो होईलच मोठा, पण या दोघांना आता एकत्र जर नाही आणलं तर दोघंही जीवाचं बरं वाईट करू शकतात किंवा त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळू शकते आणि त्यासाठी मला त्यांच्याबरोबर राहणं भाग गरजेचं आहे आणि हेच मी जपायचा प्रयत्न करतोय की त्यांच्या मानसिकतेवरती कुठलाही परिणाम होता कामा नये. तर प्रेक्षक हो, राधा आणि सौरभ दोघंही एकमेकांवर खरं प्रेम करतायत, खरं प्रेम आहे त्यांचं. पण या सगळ्यामध्ये खरं प्रेम करणाऱ्यांच्या पाठीशी यश जुजू निश्चितच ठामपणे उभे राहणार आहेत असं ते सांगतायत. बघूया पुढे नक्की काय होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारचा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.